नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आता या सेशनमध्ये आपण काय करतोय, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सायमल्टेनियस शिकतोय घटनात्मक तरतुदीसह। आता एक लक्षात ठेवायचं, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ शिकत असताना ठीक आहे काही महत्त्वपूर्ण बाबींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, ज्या गोष्टीवर व्यवस्थित लक्ष द्या। ठीक आहे, सो हेडिंग द्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ। आपण असं म्हणू शकतो मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ, कारण की मुख्यमंत्र्यानं त्याचं मंत्रिमंडळ स्वतः सिलेक्ट केलं असतं। तोच व्यक्ती मंत्री होऊ शकतं ज्याचं नाव काय असतं, ज्याचं नाव रिकमेंडेड केलं असतं ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी। सो मुख्यमंत्री आणि त्यांचे काय मंत्रिमंडळ येते लक्षात। चला सुरुवात करूया या सेशनला। सर्वात पहिले एक समजून घ्या की काही राज्य असतात, राज्यांना आपण घटक राज्य म्हणतो, व्यवस्थित समजून घ्या घटक राज्य। आता एक लक्षात ठेवायचं, काही राज्य हे एकगृही असतात, काही राज्य हे एकगृही आहे, कारण की संविधानानं प्रत्येक राज्यामध्ये द्विगृही व्यवस्था निर्माण केलेली नाही, आणि काही राज्य जे आहेत हे द्विगृही आहे। आता एकगृही राज्यामध्ये कोण कोण आहे, एकगृही राज्यामध्ये एक फक्त विधानसभा असते, कोण असते, फक्त विधानसभा, व्हीएस म्हणजे विधानसभा। आणि काही महाराष्ट्रासारखे जे राज्य असतात जिथं एकगृही विधानसभा आणि दुसरं सदन ते असतं विधान परिषद। ठीक, आता एक लक्षात ठेवायचं की हे जे विधानसभा नावाचं सभागृह आहे, कोणतं, विधानसभा नावाचं सभागृह, या सभागृहाबद्दल जर सांगावयाचं झालं तर तुम्हाला असं सांगता येईल की हे ठीक आहे प्रथम सभागृह आहे आणि हे कनिष्ठ सभागृह आहे। जसं लोकसभा असतं ना, तशाच प्रकारे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे। तर हे विधान परिषद जे सभागृह आहे, कोणतं, विधान परिषद, हे विधान परिषद सभागृह हे थोड्या प्रमाणात राज्य सभेसारखं दिसतंय। ठीक आहे, सो ते तुमचं द्वितीय सभागृह आहे, द्वितीय, आणि ते सभागृह आहे ज्यांना आपण म्हणतोय वरिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह। थोडा लेंदी चालेल टॉपिक, पण व्यवस्थित लक्ष द्या, फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने। आता एक लक्षात ठेवायचं, विधानसभा जी आहे ह्या विधानसभेला एक निश्चित कालखंड असतो 5 वर्ष। ठीक आहे, कधी कधी कमी असतो, सरकार अल्पमतात गेलं तर निघून जातं, पण 5 वर्षाचा कालावधी असतो, म्हणजे हे वेळोवेळी विसर्जित होणार आहे। म्हणून तुम्ही असं शिकता ना, 16वी विधानसभा, 17वी विधानसभा, 18वी विधानसभा, 19 म्हणजे विसर्जित होते, त्याची रिपीटेड आवृत्ती येते। पण तुम्हाला कधीच विधान परिषद हे पहिली, दुसरी, तिसरी अशी दिसणार नाही, कारण हे सभागृह जे आहे हे स्थायी सभागृह आहे। कसं सभागृह आहे, स्थायी, एकाच वेळेस सर्व लोकांचा कार्यकाल कधीच रिक्त होत नाही, सो त्यामुळे हे तुम्हाला स्थायी सभागृह दिसतं। आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलंय तर महाराष्ट्रामध्ये जे 288 जागा आहेत विधानसभेच्या, किती, 288 जागा, आणि जर तुम्ही विधान परिषदेच्या संदर्भात अभ्यास केला तर आपल्या इथं 78 ह्या जागा आहेत विधान परिषदेच्या। लक्षात ठेवायचं इथं हे जे सभागृह आहे विधानसभा नावाचं, हे सभागृह लोकांचं सभागृह आहे, कोणाचं, लोकांचे सभागृह आहे। आता लोकांचे सभागृह याचा अर्थ काय होतोय, लोकांचे सभागृह आहे याचा अर्थ काय होतोय की इथं लोकांचे प्रतिनिधी असतात, म्हणजे आमदार जे असतात, सो हे काय असतात, लोकांचे प्रतिनिधी। ऑब्वियस आहे, हे कोण निवडून दिले असतात, हे लोकांनी निवडून दिले असतात, म्हणजे प्रौढ मतदार जे असतात, कोण, प्रौढ मतदार, या प्रौढ मतदारांनी हे काय केले असतात, निर्वाचित केले असतात, निवडून दिले असतात। गेटिंग माय पॉइंट, समजलं। सो असा हा एक मुद्दा आहे। ठेवायचं इथं अप्रत्यक्ष निवडणुका होतात, इथं कधीच लोक निवडणूक देत नाही। ठीक आहे, इथं लोक निवडून देत नाहीत, तर मग पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था, असे अनेकाविध मतदारसंघ असतात, हे लक्षात ठेवा। मग सर याचा आणि मुख्यमंत्र्याचा काय आहे सेन्स, तर मी तुम्हाला सांगतोय। ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट करून घ्या की लिहून घ्या। आता एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये 288 जागा आहेत, किती जागा आहेत, 288 जागा विधानसभेच्या, विधानसभा याच्या किती जागा आहेत, 288 जागा। लक्षात ठेवायचं, या 288 जागा ज्या आहेत यापैकी 29 जागा, 29 जागा ह्या कोणत्या राखीव आहेत, ह्या आहेत SC राखीव। 25 जागा ह्या ज्या आहेत ह्या काय दिसतात तुम्हाला,
ह्या दिसतात ST राखीव, आणि ओपनच्या जागा आहेत ज्या म्हणजे सर्वांसाठी खुल्या आहेत 234. बघा बरं होतं का? 9 9 18 8, हातचाला 1 5 आणि 3 8, बरोबर आहे 300. ठीक आहे, ह्या 534 ज्या जागा आहेत, ठीक आहे, ह्या जागा तुम्हाला दिसतात ओपन, म्हणजे ज्या आरक्षित नाहीत, अनारक्षित जागा आपण त्याला म्हणतो. मग काय होत असतं की दर 5 वर्षांनी, व्यवस्थित लक्ष द्या, दर 5 वर्षांनी काय होतात? निवडणुका होतात, इलेक्शन. आणि या इलेक्शनमध्ये काय होतं? ज्याला निम्म्यापेक्षा एक जागा जास्त मिळेल, ज्याला काय होईल? निम्म्यापेक्षा एक जागा जास्त, ठीक आहे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात बहुमतातील सरकार, हे त्याला म्हणतात बहुमत. बहुमत कधी मिळत असतं? बहुमत मिळत असतं ज्याला 145 जागा आहेत. ज्या पक्षाला 145 जागा मिळतील त्याला म्हणतात बहुमतातील सरकार. मग ऑब्वियस आहे, ठीक आहे. बघा, एकूण आपण विधानसभा शिकतो, विधानसभेच्या एकूण जागा आहे 244. या 244 पैकी दर 5 वर्षांनी काय होत असतात? निवडणुका. निवडणुका झाल्यानंतर ज्याला निम्म्यापेक्षा एक जागा मिळेल, म्हणजे 145 जागा मिळेल, तो काय करतोय? तो आपल्या इथं सरकार स्थापन करतोय. तो काय करतोय? सरकार स्थापन. जसं आता ऑब्वियस आपण समजून घेऊ. काय झालं यावेळेस? महायुती सरकारला, कोणतं सरकार? महायुती सरकार. महायुती कोणाला म्हणतात? ज्यांच्यासोबत BJP असतात त्याला मिळालंय बहुमत. जसं यांच्यासोबत BJP आहे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आहे, आणि NCP अजितदादाचा गट आहे, NCP पवार गट. कोणता? दादा गट, दादांचा गट. सो यांना काय मिळालंय? यांना ह्या जागा मिळाल्या किती? 145 किंवा त्यापेक्षा अधिक. सो त्यामुळे यांचं काय झालं? सरकार स्थापन झालं. लक्षात ठेवायचं की सरकार स्थापन झाल्यानंतर काय करत असतं? यांचा जो सर्वात प्रभावी नेता असतो, ठीक आहे, एक तर पक्षाचा, एका पक्षाला बहुमत मिळालं असेल तर पक्षाचा, किंवा BJP ज्याच्यासोबत असतं त्याला युती म्हणतात, किंवा काँग्रेस ज्याच्यासोबत असतं त्याला आघाडी म्हणतात. मग जर समजा एकटा पक्ष निवडून आला असेल, एकाच पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर पक्षाचा, जर युती सरकार निवडून आलं तर युतीचा, आघाडी सरकार आला तर आघाडी सरकारचा जो काय असतो? सर्वात प्रभावी नेता, ठीक आहे, सर्वात प्रभावी नेता. आणि हा नेता काय बनतो? हा नेता बनतो CM. जसं महाराष्ट्रात सर्वात प्रभावी नेता कोण आहे? फडणवीस साहेब. म्हणून फडणवीस साहेब यावेळेस काय झाले? CM झाले. आणि एक लक्षात ठेवायचं, या CMला जे सरकार स्थापनेसाठी, ठीक आहे, सरकार स्थापनेसाठी कोण आमंत्रित करतं? तर ते करतं राज्यपाल आमंत्रित करतात. राज्यपाल काय करतात? आमंत्रित करतात की या तुम्ही आणि सरकार स्थापन करा. मग आता ऑब्वियस आहे, पवन सरांना राज्यपाल आमंत्रित करू शकतील का? तर कोणालाही करू शकतात. फक्त एकच अट एकच आहे की त्यांना काय पाहिजे? त्यांना पाहिजे असतं सह्यांचं पत्र. जो सरकार स्थापनेचा दावा करतोय त्यांना सह्यांचं पत्र पाहिजे, आणि त्या पत्रावर 145+ आमदार जे असतात, या आमदारांच्या काय पाहिजे? सह्या. म्हणजे की बाबा आमचं सरकार स्थापनेला काय आहे त्या ठिकाणी अनुमोदन आहे. सो असं होऊ शकतं. कळालं का? समजलं? म्हणून बघा, विधानसभा म्हणजे कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होऊन ज्या पक्षाला 145 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतात, म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक जागा मिळतात, तो सरकार स्थापनेचा दावा करत असतो. यावेळेस महायुती सरकारला मिळालंय, आणि मग CM म्हणून कोणाची निवड होते? तर पक्ष युती आघाडीचा सर्वात मोठा प्रभावी नेता असतो, त्याला ती जागा मिळते, आणि सरकार स्थापनेसाठी राज्यपाल आमंत्रित करतात. क्लिअर? आता हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक कंडिशन सांगतोय. बघा, लक्ष द्या. काय झालं? 2019ची निवडणूक लक्षात ठेवा. 2019च्या निवडणुका राज्यातील, या निवडणुकीत काय झालं? लक्षात ठेवायचं, युती 2 प्रकारे असतात. एक असते निवडणूक पूर्व युती, निवडणूक पूर्व युती, ठीक आहे, आणि एक काय असतं? निवडणूक पश्चात युती. निवडणूक पश्चात म्हणजे निवडणुकीनंतर युती. अशा 2 युती असतात. आणि महाराष्ट्रामध्ये काय झालं? महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस इतके गट वगैरे नव्हते, तेव्हा पक्ष वगैरे फुटलेले नव्हते. सो त्यामुळे निवडणुकीपूर्व युती होती, ती म्हणजे BJP, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे शिवसेना. कळालं? आणि निवडणुकी पश्चात युती ती कोणाकोणाची झाली? निवडणूक पूर्व युती ही होती यांची
ठीक आहे, आणि एक युती होती ती म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे काय NCP. मग आता काय झालं माहिती आहे का, आता ह्या झाल्या निवडणुका पार पडल्या. निवडणुका पार पडल्यानंतर ठीक आहे काय झालं, BJPला ज्या जागा मिळाल्या त्या 105 जागा मिळाल्या. ठीक आहे, म्हणजे कोणत्याच सरकारला बहुमत मिळालं नाही की स्वबळावर सरकार स्थापन करेल. शिवसेनेला मिळाल्या 56 जागा, इंडियन नॅशनल काँग्रेसला मिळाल्या त्या ठिकाणी मला वाटतं 45 जागा, आणि इथं मिळाल्या 54 जागा. आता मला सांगा, ऑब्वियस आहे कोणतं सरकार जिंकलं होतं, युती सरकार, कारण की BJP ज्याच्यासोबत युती हे आघाडी. मग यांचा बरोबर आकडा बनून राहिला होता. किती बनून राहिला होता, तो बनून राहिला 105 + 56 म्हणजे 161. मग सरकार स्थापन होणार होतं. पण काय झालं, शिवसेनेनं अशी मागणी केली की साहेब आम्हाला काय करा, तुम्ही मुख्यमंत्री पहिल्यांदा करा, जे BJP सरकारला मान्य नव्हतं, आणि त्यामुळे युती तुटली. आणि युती तुटल्यामुळे आता बघा सगळेजण वेगवेगळे राहिले. आता एक लक्षात ठेवा, शिवसेना आणि BJPची युती तुटली. आता एक लक्षात घ्या, काँग्रेस आणि NCPला जर बोलावलं आपण की सत्ता स्थापन करता का, तर तरी त्यांची आकडा बनत नाही, कारण की त्यांच्याकडे 99 जागा आहेत. कळालं, एकटा BJP स्वतःच्या बळावर करू शकत नाही, आणि या ठिकाणी शिवसेना पण स्वतःच्या बळावर करू शकत नाही. मग अशी जी कंडिशन असते, लक्षात ठेवायचं, कोणत्याही जर पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल, ठीक आहे लक्षात ठेवायचं, कोणत्याही पक्षाला जर स्पष्ट बहुमत नसेल तर त्याला काय म्हणतात, त्रिशंकू परिस्थिती. काय म्हणतात, त्रिशंकू परिस्थिती. आता काहीच नाही, चान्सेसच नाही आहे. मग अशा वेळेस बघा लक्षात द्या, अशा वेळेस चान्सेस काय असतात, प्रत्येकाला एक चान्स दिला जातो की बाबा तू सरकार स्थापन करतं का. मग ऑब्वियस आहे अशा वेळेस जे सरकार स्थापन असतं, ठीक आहे, मग सरकार स्थापनेसाठी राज्यपाल काय देत असतं, आमंत्रण देत असतं. ठीक आहे, सरकार स्थापनेसाठी जे आमंत्रित करावं लागतं, निमंत्रित करावं लागतं. त्रिशंकू परिस्थितीमध्ये हा काय असतो, गव्हर्नरचा असतो स्वेच्छाधिकार. गव्हर्नरचा काय असतो, स्वेच्छाधिकार, की कोणाला कसं बोलवायचं. नॉर्मली एक प्रोटोकॉल काय आहे, ज्याला जास्त जागा त्याला सरकार स्थापनेसाठी बोलवायचं. मग सर्वात पहिले भगतसिंह कोश्यारी साहेब होते, त्यांनी सर्वात पहिले बोलावलं BJPला. BJPला विचारलं सरकार स्थापन करता का, तर BJPनं म्हटलं नाही साहेब, मी सरकार स्थापन करू शकत नाही. मग दुसरा चान्स कोणाला दिला, तो दिला शिवसेनेला. शिवसेनेला म्हटलं तुम्ही सरकार स्थापन करते का, ते बोलले नाही साहेब, आमच्याकडे एवढ्या जागाच नाही, 105 वाल्याची डाळ शिजली नाही तर आम्ही तर 56च आहे. मग या दोघांना विचारलं तुम्ही करता का, मग पहिले दिला NCPला वेळ, NCPने नाही दिला. नंतर चौथा दिला इंडियन नॅशनल काँग्रेसला वेळ, त्यांनी नाही म्हटलं. मग आता काय असतं सर, जर सरकार स्थापन नाही झालं तर मग काय होतं, मग ती लोकसभा विसर्जित केल्या जाते, कारण की सरकार स्थापन नाही होऊन राहिलं. ठीक आहे, आणि डबल निवडणुका पण असं कधी होऊ देत नसतात. इतकं करू द्या, करोडो रुपये खर्च करतात ते निवडणुकीसाठी, आणि असं होऊ देतील का, नाही. मग बदललं समीकरण. मग काय झालं, मग एक मुद्दा तुम्ही आठवा. ठीक आहे, मुद्दा असा आहे, काय झालं, एक झाला पहाटेचा शपथविधी. ठीक आहे, पहाटेचा शपथविधी झाला, आणि या शपथविधीमध्ये काय होतंय, इथं पाठिंबा देत आहेत कोण, अजितदादा पवार. आणि मग काय झालं, अजितदादांनी म्हणजे BJP यांच्या 105 जागा, आणि दादा गट, ठीक आहे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी दादा गट, या दादा गटासोबत 40 आमदार आले होते. सो 40 बरोबर 145 बनले, आणि आपल्याला सरकार स्थापनेसाठी काय पाहिजे, तसंच पाहिजे. मग झालं काय माहिती आहे का, 145 सह्यांचं पत्र सादर झालं, आणि यांनी काय केलं, यांनी केला शपथविधी. एक लक्षात ठेवायचं, शपथविधी झाला, आणि इथं पवार जे आहेत हे पवार झाले डेप्युटी CM. ठीक आहे, DCM डेप्युटी CM, आणि फडणवीस साहेब जे आहेत, फडणवीस साहेब हे काय झाले, हे झाले CM. पण झालं असं की अजितदादांनी यांना पाठिंबा दिला होता की तुम्ही सरकार स्थापन करा, म्हणजे या पक्षानं पाठिंबा दिला होता की तुम्ही सरकार स्थापन करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. पण झालं असं, इथं अजितदादांनी काय केलं, पाठिंबा काढला, म्हणजे NCPनं काय काढला, NCPनं पाठिंबा काढला. सांगितलं की नाही आम्ही आता तुमच्या सोबत नाही. सो पाठिंबा काढला की लक्षात ठेवायचं, सरकार जात असतं अल्पमतात. अल्पमतात म्हणजे काय, 145 पेक्षा एकही कमी झाला तर त्याला अल्पमतात म्हणतात. मग पाठिंबा काढल्यामुळे सरकार अल्पमतात गेलं, आणि सरकार अल्पमतात गेल्यामुळे काय करावं लागलं, फडणवीस सरकारला राजीनामा द्यावा लागला. ठीक आहे, फडणवीस सरकार जे आहे याला राजीनामा. का बरं राजीनामा द्यावा लागतं, कारण की अल्पमतात गेलेल्या सरकारला राजीनामा देणं काय असतं, बंधनकारक.
कारण की तो सरकार स्थापन करू शकत नाही. मग सर्वात कमी काळासाठी फडणवीस मुख्यमंत्री, 72 तास ते काय 3 दिवस, आणि उपमुख्यमंत्री ते झाले. मग आता बघा, आता परत काय होतंय, परत समीकरण चेंज होतात आणि मग एक युती झाली निवडणूक पश्चात, जिला नाव देण्यात आलं महाविकास आघाडी. त्याला काय नाव देण्यात आलं, महाविकास आघाडी. ठीक आहे. आता आघाडी का नाव दिलं, काँग्रेस ज्याच्यासोबत असतं त्याला आघाडीच म्हणतात. मग इथं बघा, इथं शिवसेना 56 जागा, नंबर 2 इंडियन नॅशनल काँग्रेस 45 जागा, आणि तिसरं म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे किती जागा, त्या ठिकाणी जागा येतात ते म्हणजे ठीक आहे 54 जागा. आणि मग अशा वेळेस 54 आणि 56, 50 50, 100, 110, 110 आणि 45, ठीक आहे 155 जागा. आणि 155 ज्या जागा झाल्या, या जागेनंतर काय झालं, या ठिकाणी कोणतीही निवडणूक न लढवलेले, आजपर्यंत एकही निवडणूक न लढवलेले, ठीक आहे कोण, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवड झाली मुख्यमंत्री म्हणून. म्हणून इथं मुख्यमंत्री जे झाले हे कोण झाले, UBT, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता एक लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की कोणताही व्यक्ती जो कोणत्याच निवडणुकीत निवडून नाही आला तोही मंत्री होऊ शकतो. फक्त अट एकच आहे की 6 महिन्याच्या आत त्यानं काय केलं पाहिजे, कोणत्या तरी सभागृहात निवडून आलं पाहिजे. मग या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं, 6 महिन्याच्या आत निवडून आले. आता पुढे बघा काय होतंय, पुढे महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन होतं, ठीक आहे, या महाविकास आघाडी सरकारमध्ये ठीक आहे काय झालंय की शिवसेना आहे, या शिवसेनेचे 40 आमदार कोण्या गटासोबत गेले, हे गेले शिंदे गट. मला सांगा जर काय झाले, ठीक आहे, हे शिंदे गट वेगळा निघाला, फुटून निघाला, मग यांचे 155 पैकी 40 गेले, म्हणजे सरकार अल्पमतात आलं. ठीक आहे. यामुळे काय झालं, यामुळे UBT सरकार जे होतं, UBT सरकार, हे UBT सरकार काय गेलं, हे गेलं अल्पमतात. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं, सरकार जर अल्पमतात जात असेल तर मग काय करावं लागतं, राजीनामा. म्हणून UBTनं काय केलाय, राजीनामा दिला. येते लक्षात. आणि हे मग हे शिंदे सरकार जे आहे, हे शिंदे सरकार पुढे जाऊन हे मिळालं BJP सोबत. मग BJP 105 आणि शिंदेचा शिवसेना गट हे किती 40, बरोबर 145 झालं. आणि यामध्ये काय होतंय, या ठिकाणी शिंदे झाले CM, शिंदे झाले CM आणि फडणवीस साहेब जे आहेत हे फडणवीस साहेब झाले DCM. येते लक्षात. सो अशा प्रकारे तुम्हाला ही राजकीय परिस्थिती, म्हणजे एक लक्षात ठेवा, मला सांगायचं काय आहे की जर त्रिशंकू परिस्थिती असेल तर त्यावेळेस सरकार स्थापनेला कसं बोलवायचं हे राज्यपाल ठरवतो. नंबर 2, कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती हा काय होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो. फक्त 6 महिन्याच्या आत कोणत्या तरी सभागृहाचा सदस्य व्हावं, नाही त्याचं पद जातं. तिसरं म्हणजे निवडणूक पूर्व युती होत असतात, निवडणूक नंतर होत असतात. आणि जर सरकार अल्पमतात गेलं तर राजीनामा द्यावं लागतं, हे समजून घ्या. आता इथं बघा, इथं फडणवीस सरकारनं राजीनामा दिला, मुख्यमंत्र्याचा राजीनामा सर्वांचा राजीनामा असतो, प्रत्येकाला वेगळा राजीनामा देण्याची गरज नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी राजीनामा दिला तर लक्षात घ्यायचं की त्यांच्या राजीनाम्यात सर्वांचा राजीनामा हा काय असतो, इन्क्लुडिंग. म्हणजे आता बघा, इथं एक्झाम ओरिएंटेड मुद्दे कोणकोणते लक्षात येतात. नंबर 1, ठीक आहे, जर एकाच पक्षाला जर जागा मिळाल्या तर त्याला म्हणतात स्पष्ट बहुमत. काय म्हणतात, स्पष्ट बहुमत. आणि स्पष्ट बहुमताला किती जागा पाहिजे, 145 प्लस जागा किंवा 145. नंबर 2, एक असतं युती व आघाडी सरकार. हा काय मुद्दा आहे तुम्हाला BJP ज्याच्यासोबत युती, काँग्रेस ज्याच्यासोबत, त्याला आघाडी सरकार म्हणतात. नंबर 3, ठीक आहे, काय की पहिले शपथविधी होतो, पहिले काय होतं, शपथविधी आधी होतो. ठीक आहे. आणि शपथविधी करण्यापूर्वी फक्त सह्यांचं पत्र द्यावं लागतं. आणि आमच्या मागं आमदार आहेत, याला काय म्हणतात, याला म्हणतात बहुमत चाचणी. बहुमत चाचणी ही काय होते नंतर. म्हणजे बघा, पहिले बहुमत सिद्ध करावं लागतं का, नाही, लक्षात ठेवायचं. बहुमत नंतर सिद्ध केले जातं. पहिले शपथविधी होतो, झाला ना पहाटेचा शपथविधी, मग बहुमत सिद्ध झालं. सो असंच असतं, म्हणून लक्षात ठेवायचं, पहिले शपथविधी आणि बहुमत चाचणी नंतर. सो मोस्टली काय होत असतं, एका महिन्यात. आणि कुठं करावी लागत असते, विधानसभेत, कारण की विधानसभेतच तुमचे आमदार आहेत असं दाखवावं लागेल ना. सो त्यामुळे बहुमताची चाचणी ही नंतर होते. नंबर 4, की कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती, कोणत्याही
सभागृहाचा, कोणतेही सभागृह म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद, सदस्य नसलेला व्यक्ती हा काय होऊ शकतो, हा मंत्री किंवा सीएम होऊ शकतो, सीएम प्लस मंत्री होऊ शकतो. फक्त मुद्दा एकच काय की 6 महिन्याच्या आत, ठीक आहे, 6 महिन्याच्या आत त्यानं काय करावं, विधानसभा और विधान परिषद याचे सदस्य बनावं, नाही तर काय होतं, त्याचं पद निघून जातं. आलं लक्षात, कळतंय का? सो असे हे मुद्दे आहेत. त्यानंतर जर त्रिशंकू परिस्थिती असेल तर त्यावेळेस राज्यपाल ठरवतील कोणाला कशा प्रकारे बोलवायचं आहे. येतंय का लक्षात, समजलं का, आलंय का लक्षात? ठीक आहे, कळालं. आता पुढे जाऊया. म्हणजे तुम्हाला एक समजेल की आपल्या राज्यामध्ये 2 प्रमुख असतात, घटक राज्य जे असतं यात काय असतात, 2 प्रमुख. चला, पहिला प्रमुख कोण आहे, पहिला प्रमुख ज्याला म्हणतात काय, राज्यपाल. 2 प्रमुख आहेत, एक आहे राज्यपाल, ठीक आहे, आणि दुसरा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री. आता लक्षात घ्या कोणता प्रमुख कोणता असतो हे लक्षात घ्या. सर्वात पहिले राज्यपाल जो आहे हा कार्यकारी प्रमुख आहे. कार्यकारी म्हणजे काय, याच्या नावानं कार्य चालतंय म्हणून कार्यकारी. नंबर 2 हा कोण आहे, हा नामधारी, कारण की हा नावापुरता ॲक्च्युअल निर्णय मुख्यमंत्री घेत आहे. आणि तिसरं म्हणजे हा घटनात्मक म्हणजे संविधानिक प्रमुख आहे, याला घटनेनं प्रमुख केला आहे. ठीक आहे. आणि मुख्यमंत्र्याच्या बद्दल जर बघितलं तर हा वास्तविक प्रमुख आहे, वास्तविक प्रमुख आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा राजकीय प्रमुख आहे, राजकीय प्रमुख आहे. आणि हा डी फॅक्टो आहे. हा काय, डी फॅक्टो. आणि हा जो आहे हा डी जॉर आहे. हा काय आहे, डी जॉर. येते लक्षात. सो असे 2 प्रमुख असतात. येते लक्षात, समजलं. सो 2 प्रकारचे प्रमुख तुम्हाला आपल्या स्टेटमध्ये दिसतात. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही एका फायनल कन्क्लुजनवर यायचं, ते म्हणजे मुख्यमंत्री याच्या निवडीची कोणतीही पद्धत, निवडीची कोणतीही विशिष्ट पद्धती सांगितलेली नाही. विशिष्ट पद्धती कुठे नाही, संविधानात नाही. लक्षात ठेवा. मुख्यमंत्री कोण असेल, काय असेल, ठीक आहे, हे काही संविधानात नाही. फक्त एवढं सांगितलं आहे की बाबा, ठीक आहे, की एवढंच की तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असेल आणि सत्ताधारी पक्षाचा सर्वात प्रभावी नेता असेल. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, मुख्यमंत्री पदाला, एक मिनिट, मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. सीएम पदाला वेगळी शपथ, वेतन भत्ते, ठीक आहे, किंवा दर्जा नसतो. ठीक आहे. तर तो इतर मंत्र्यांप्रमाणेच असतो, इतर मंत्र्यांप्रमाणेच असतो. जसे बाकी मंत्री आहेत तसं. फक्त एक आहे, तो काय करतो, तो मंत्रिमंडळाचा काय असतो, हेड असतो. तो मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतो. मंत्रिमंडळाचे काय करतो, नेतृत्व. आले लक्षात. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्याच्या पदाबद्दल काही वेगळं सांगितलं नाही बरं, फक्त एवढंच सांगितलं की नाही बाबा, की हा काही वेगळं नाही आहे. ह्या काय आहे तर हा तुम्हाला फक्त इतरांसारखाच दिसतोय. कळालं. आता मुख्यमंत्री शिकण्यापूर्वी आपण शिकूया उपमुख्यमंत्री. ठीक आहे. उपमुख्यमंत्री. लक्षात ठेवायचं, उपमुख्यमंत्री शिकत असताना एक सर्वात पहिला मुद्दा, तर उपमुख्यमंत्री पदाचा, हे पद जे आहे यात घटनेत उल्लेख नाही. घटनेत कुठेही तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिसत नाही. म्हणजे एक लक्षात ठेवा, हे संविधानिक पद नाही. ठीक आहे. हे काय नाही, संविधानिक पद नाही. कळालं. पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा हा, ठीक आहे, दुसरा मुद्दा हा की हे काय आहे, हे युती आणि आघाडी सरकार जिथं असतात, जिथं युती आणि आघाडीचे सरकार असतात ना, आघाडीचे सरकार, ठीक आहे, त्या ठिकाणी हे पद असतं. प्रत्येक राज्यात नाही आहे बरं, प्रत्येक राज्यात हे पद नाही आहे, लक्षात ठेवायचं. काहीच राज्यामध्ये जिथं युती आघाडीचे सरकार असतात ना, तिथं तुम्हाला हे काय दिसेल, पद दिसेल. त्यानंतर तिसरं, याला वेगळी शपथ नाही. आता मला सांगा, याच्या शपथच नमूद नाही, याची शपथ नमूद नाही आणि याचे कार्यही नमूद नाही. ना शपथ नमूद आहे ना कार्य नमूद आहे. का माहिती आहे का? कारण की हे पद संविधानात नाही, ठीक आहे. जर पद संविधानात नसेल तर याची शपथ वगैरे कार्य वगैरे काही दिलं असेल का? काहीच नाही. म्हणून लक्षात ठेवा, उपमुख्यमंत्री पद घटनेत उल्लेख नाही, म्हणजे संविधानिक पद नाही. दुसरं म्हणजे युती आघाडी सरकारचं हे पद नाही, म्हणजे ठीक आहे, त्या ठिकाणी हे पद असते. सॉरी, जिथं युती आघाडी सरकार आहे तिथं त्या ठिकाणी हे पद असतं. ओके, आणि याचं शपथ वगैरे काहीच दिलेलं नाही, ठीक आहे. मग हे पद असलं काय नसलं काय काही मॅटर करत नाही. येते लक्षात? सो हा एक मुद्दा. असंच उपपंतप्रधानाबद्दल लक्षात ठेवायचं, असंच सेम वाक्य उपपंतप्रधानाबद्दल लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही, ठीक आहे. समजलं? चला, आता आपण शिकतोय मुख्यमंत्री पदाबद्दल. आता काय शिकतोय? मुख्यमंत्री पद. आता एक लक्षात ठेवायचं, हे मुख्यमंत्री जो आहे याचा आपण दर्जा बघू सर्वात पहिले, ठीक आहे. मुख्यमंत्री पदाचा सर्वात प्रथम आपण काय शिकतोय? दर्जा शिकतोय. मग आता दर्जा शिकताना एक लक्षात घ्या, दर्जा शिकत असताना आपल्या संविधानात एक आर्टिकल आहे, ठीक आहे. आर्टिकल आहे 163, आर्टिकल 163. ते काय म्हणतंय? राज्यपालाला कोणते अधिकार वगळता? स्वेच्छाधीन अधिकार वगळता. राज्यपालाला स्वेच्छाधिकार वगळता, म्हणजे जिथं स्वेच्छाधिकार असतात तिथं त्याला मुख्यमंत्र्यांचं ऐकावं लागत नाही. राज्यपालाला स्वेच्छाधीन अधिकार वगळता, ठीक आहे, सहाय्य व सल्ला देण्यासाठी, म्हणजे कोणतं? राज्यकारभारात सहाय्य व सल्ला देण्यासाठी काय असेल बाळांनो? ठीक आहे, काय असेल? सीएमच्या नेतृत्वाखाली. कोणाच्या? सीएम नेतृत्वाखाली काय असेल? एक मंत्रिमंडळ असेल, एक मंत्रिमंडळ असेल. आले लक्षात? काय सांगितलं की राज्यपालाला स्वेच्छाधीन अधिकार वगळता सहाय्य व सल्ला देण्यासाठी सीएमच्या नेतृत्वाखाली एक मंडळ असेल. म्हणजे एक तुमच्या लक्षात आलंय की सीएम हा काय असतो, याच्याहून एक कन्क्लुजन काय येतं? हा मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतो. काय करतो? मंत्रिमंडळाचे नेतृत्व. म्हणजे हा काय असतो? बॉस असतो सर्वांचा. हा एक मुद्दा लक्षात आलाय, ठीक आहे. समजलं का? सर्वात पहिला त्याचा एक मुद्दा समजला आहे. त्याच्यानंतर पुढे आर्टिकल 164 बघा काय म्हणते. आर्टिकल 164 म्हणतंय की, ठीक आहे, सीएमची नियुक्ती कोण करतात? ठीक आहे, राज्यपाल करतील. मग मला सांगा, राज्यपाल कोणाची नियुक्ती करतात का? नाही. तर सीएमची नियुक्ती राज्यपाल करत असताना सत्ताधारी पक्ष, सर्वात मोठ्या पक्षाच्या सर्वात प्रभावी नेत्याची नियुक्ती ही मुख्यमंत्री म्हणून केली जाते. मुख्यमंत्री पद पहिले शपथ घेतल्या जाते, नंतर बहुमत सिद्ध करावं लागतं. आणि तसंही बहुमत असल्याशिवाय कोणी शपथच घेऊ शकत नाही, कारण की सह्यांचं पत्र द्यावं लागतं. आलं का लक्षात? आणि राज्यपाल सांगतील तितक्या कालावधीत ते बहुमत सिद्ध करू शकतात. सो सीएमची नियुक्ती राज्यपाल करतील आणि सीएमच्या सल्ल्याने, सीएम सल्ल्याने म्हणजे सीएम ज्याचं नाव घेईल तर काय करतील? मंत्र्यांची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल करतात. याचा अर्थ कळाला का तुम्हाला? ठीक आहे, याचा अर्थ असा होतो की मंत्री तोच व्यक्ती मंत्री होऊ शकतो ज्याच्या नावाची शिफारस सीएम न केली. म्हणून लक्षात ठेवायचं, सीएम, ठीक आहे, आपल्या मर्जीने ठीक आहे आपले मंत्री निवडतो. म्हणजे त्याची टीम निवडण्याचा अधिकार त्याला आहे. कोणालाही निवडतो का तो? नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, सीएम हा मंत्री नसेल तरीही चालतं, म्हणजे कोणत्याही सभागृहात सदस्य नसेल तरी चालतं, 6 महिन्याच्या आत निवडून आलं पाहिजे
एवढी फक्त पूर्व अट त्याच्यावर काय टाकण्यात आलेली आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आणि एक मुद्दा सांगतोय, पदावर असणाऱ्या सीएमचा, असं कधी होत नाही पण बघा, पदावर असणाऱ्या सीएमचा मृत्यू झाल्यास, पदावर असणाऱ्या सीएमचा मृत्यू झाल्यास काय होईल माहिती आहे का? काय होईल तुमच्या मते? ठीक आहे, काय होतं, जुनं मंत्रिमंडळ बरखास्त होतं. का बरं सर, असं काय रिझन आहे की जुनं मंत्रिमंडळ बरखास्त होतं? तर अरे बाबा मला सांगा, कॅप्टन बदलला टीम बदलते. नियम काय आहे? कॅप्टन आपली टीम निवडेल आणि कॅप्टन बदलला टीम बदलली. म्हणून लक्षात ठेवायचं, पदावर असणाऱ्या सीएमचा मृत्यू झाल्यास, ठीक आहे, काय होते, त्याचे मंत्रिमंडळ बरखास्त होते. कारण की नवीन सीएम येईल तर नवीन मंत्रिमंडळ निवडेल. मंत्रिमंडळ काय होते, बरखास्त होते. म्हणून असं म्हणतात, सीएमनं एकट्यानं राजीनामा दिला तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा काय असतो, त्या ठिकाणी राजीनामा असतो. संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. ठीक आहे, आणि मग याच्या ऐवजी काय होतं, नवीन सीएम व त्याचे मंत्रिमंडळ. आले का लक्षात? म्हणजे समजून घ्या, जो कैप्टन उसकी अलग अलग टीम होती है, जो कैप्टन होता है उसकी अलग अलग क्या होती है, टीम होती है. लक्षात ठेवायचं. येतंय लक्षात? सो असा हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. गेटिंग माय पॉइंट? कळालं का? उपमुख्यमंत्रीपद समजलं, मुख्यमंत्री दर्जा समजला की तो हेड असतो आणि त्याच्याच शिफारसीने मंत्री नियुक्त होतात. क्लिअर? स्क्रीनशॉट करा, याचा पण करा, याचा केला असेल, ठीक आहे, हा पण केला असेल, हा पण केला. ओके, ठीक आहे, चलो, येते का लक्षात? चला, आता मला सांगा, सीएम जो असतो, ठीक आहे, आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. ठीक आहे, सीएम हा कोणत्या सभागृहाचा असतो? हा कोणत्या सभागृहात असतो? असं बंधन आहे का की, ठीक आहे, की तो विधानसभेचाच असला पाहिजे? नाही, एकगृही राज्य असेल तिथं विधानसभेचा असेल. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कोणत्याही सभागृहाचा असेल. म्हणून लक्षात ठेवायचं, तो एक तर विधानसभेचा और एक तर काय असू शकतो, एक तर विधानसभेचा सदस्य असू शकतो और विधान परिषदेचा. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणत्या याचे होते, कशाचे होते, विधान परिषदेचे होते. येते लक्षात? सो कोणत्याही एका सभागृहात सदस्य असला तर चालते. त्यानंतर कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती, हा काय होऊ शकतो, हा सीएम होऊ शकतो. फक्त अट एकच, काय करावं, त्यानं 6 महिन्याच्या आत, ठीक आहे, 6 महिन्याच्या आत एक तर विधानसभा किंवा विधान परिषद इथं काय करावं, निवडून यावे. आणि कोण निवडून आलं होतं? उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काय झाले होते, विधान परिषदेवर निवडून आले होते. येते लक्षात? सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, यांची नियुक्ती कोण करते? चला बोला, यांची नियुक्ती राज्यपाल करतात. पण कोणाची करतात का? नाही, सर्वात मोठ्या पक्षाच्या सर्वात प्रभावी नेत्याची, किंवा युती आघाडी सरकार असेल तर त्यांच्या प्रभावी नेत्याची नियुक्ती राज्यपाल करतात. मला सांगा, त्यांच्या पदाला वेगळी शपथ आहे का? नाही, ते मंत्री म्हणूनच शपथ घेतात. बघा की यांच्या पदाला, मी एक मुद्दा लिहितो इथं, ठीक आहे, सीएम पदाला काय नाही, वेगळी शपथ नाही. सीएम पदाला वेगळी शपथ, वेगळे वेतन भत्ते नाहीत. हे ऑलरेडी लिहिला होता मी, डबल लिहितोय. तर कोणाप्रमाणे असतात? इतर मंत्र्याप्रमाणे. सो इतर मंत्र्याप्रमाणे ते काय असतात? वेतन आणि भत्ते असतात. गेटिंग माय पॉइंट? कळतंय? सो असा एक मुद्दा आहे. ठीक आहे, म्हणजे पॉलिटी असते ना, पॉलिटी अशाच प्रकारे शिकून घ्यावी लागते. मग आपल्या कोर्समध्ये आपण काय करतोय तेच, की पॉलिटीला हे अशा प्रकारे शिकून घेतो की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. आणि
समोरचे प्रकरण जर तुम्हाला सांगितले तर ठीक आहे, निदर्शनात आणले तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळतंय. नंबर नेक्स्ट. ठीक आहे, तर यांची नियुक्ती, ठीक आहे, यांचा राजीनामा, यांची नियुक्ती कोण करतात, एक एक मुद्दा शिकू आपण. यांची नियुक्ती कोण करतात, गव्हर्नर. ठीक आहे, त्यानंतर यांचा राजीनामा कोण स्वीकारतात, गव्हर्नर. आणि एक लक्षात ठेवायचं, सीएमच्या राजीनाम्यामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. सीएम राजीनाम्यात संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. ठीक आहे, असतो. म्हणजे मंत्र्यांना वेगळा राजीनामा द्यावा लागत नाही. पण एकट्या मंत्र्यांना राजीनामा दिला तर फक्त मंत्रीपद जाते, पण सीएमनं राजीनामा दिला सगळ्यांचे मंत्रीपद जातात, कारण की त्यांना निवडलेली टीम असते. आले लक्षात. त्याच्यानंतर ठीक आहे, आता याची शपथ बघू. मग मला सांगा, याची शपथ वेगळी शपथ असते का, नाही, वेगळा पगार भत्ते नसतात, तर गव्हर्नर देतात. ठीक आहे, गव्हर्नर देतात. आणि याचा नमुना कुठं आहे, नमुना आहे 3री अनुसूची. 3री अनुसूची. आणि कोणती शपथ आहे, पदाची व गोपनीयतेची. पदाची व गोपनीयता ही शपथ आहे. येतं लक्षात. सुशपथ. त्यानंतर यांचे वेतन भत्ते सगळं मंत्र्यांप्रमाणेच असतं, हेच मंत्र्यांप्रमाणे येईल. वेतन भत्ते कोण ठरवतं, राज्य विधिमंडळ कायदा. ठीक आहे, कोण ठरवतंय, राज्य विधिमंडळ कायदा. ठीक आहे, निर्धारित करतो म्हणजे ठरवतो. कोण ठरवतो, राज्याचा विधिमंडळ कायदा हे ठरवतो. आणि कुठून देतात, तर राज्य संचित निधीतून. कुठून, ऑब्वियस आहे, सर्वांचे पगार कुठून असतात, राज्याच्या संचित निधीतून होत असतात. ठीक आहे, आणि हे विनाप्रभारित असतात. विनाप्रभारित म्हणजे त्यांच्या कार्यकालात ते कमी होऊ शकतात, कमी करता येतात. ठीक आहे, समजलं. सो अशा प्रकारे आहे. आता मला सांगा, सीएमचा पदावधी निश्चित आहे का, मला सांगा. जर 5 वर्षाचा पदावधी निश्चित असता तर 3 दिवसात राजीनामा द्यावा लागला असता का, नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, सीएम नाही, मंत्री यांचा पदावधी निश्चित नसतो. मला सांगा, पदावधी निश्चित नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे, एक कन्सेप्ट सांगितली मी तुम्हाला. पदावधी ज्याचा निश्चित नसतो त्याच्या समोर एक शब्द नेहमी असतो, काय, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. लक्षात ठेवायचा, हा शब्द आला, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. त्याचे 2 अर्थ होतात. नंबर 1 की त्याला पदावधी त्याचा निश्चित नाही आहे, तो कधीही पदावरून दूर होऊ शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की ठीक आहे, की त्याला पदावरून काढण्याची कोणतीही विशिष्ट पद्धत नाही. मग सर, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत म्हणजे असं झालं तर, की आज राज्यपालाला वाटलं की चला झोपेतून उठल्या उठल्या आज कुछ तुफानी करते आहे आणि काय करायचं, फडणवीस सरकारला काढायचं, चालतं का, नाही. लक्षात ठेवायचं की मुख्यमंत्र्याला तेव्हाच पदावरून काढू शकतात ते, जेव्हा मुख्यमंत्री अल्पमतात गेला असेल. सरकार जर अल्पमतात गेलं तरच ते मुख्यमंत्र्याला पदावरून हटवू शकतात, अन्यथा नाही. येतंय का लक्षात. सो असं सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की यांना पदावरून दूर करण्याची निश्चित पद्धत नाही, पदमुक्तीची निश्चित पद्धत नाही. काहीच नाही करावं लागत. काय अविश्वास प्रस्ताव आणावं लागतं का, नाही, निश्चित पद्धती नाही. सरपंच विश्वास प्रस्ताव आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला, त्यानंतर जसं सीएमला काढतात, सॉरी राष्ट्रपतीला काढतात, तशी पद्धत आहे का, कोणतीही पद्धत नाही. राष्ट्रपतीचा एक फोन आणि घर मोकळं. सो अशा प्रकारे होऊ शकतं. पण लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तो बहुमतात आहे तोपर्यंत त्याच्या केसालाही धक्का हा कोणाला लावता येत नाही, हा राज्यपालाला लावता येत नाही. आणि बऱ्याचदा काय होतं, राज्यपाल जर चुकीच्या पद्धतीनं सरकार बरखास्त करत असेल तर तो न्यायालयात आव्हान देऊ शकतो. जसं काय झालं तर येदियुरप्पा गव्हर्नमेंट होतं कर्नाटकमध्ये, आणि तिथल्या गव्हर्नरनं त्यांना चुकीच्या पद्धतीनं हटवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ते सरकार पुनर्स्थापित केलं होतं. म्हणजे जर एखाद्या मुख्यमंत्र्याला पदावरून काढलं तर त्याला न्यायालयात आव्हान देता येतं, ज्युडिशियल रिव्ह्यू देता येतं. ठीक आहे, आलं का लक्षात, कळालं का, समजलं. म्हणजे त्यांचा कालावधी हा घटनेत निश्चित नाही. ठीक आहे, त्यानंतर पदमुक्तीची पद्धतसुद्धा घटनेत निश्चित नाही. ठीक आहे, आलं लक्षात. आणि त्यांना राज्यपाल कधीही दूर करू शकतात. पण कधीपर्यंत, राज्यपाल कधी दूर करू शकतात, जेव्हा त्यानं पद गमावलं असेल.
आता आपण बघू की ठीक आहे, एक मुद्दा बघूया, सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे की मुख्यमंत्र्याचा 5 वर्षाचा पदावधी बघा, सीएमचा 5 वर्षाचा पदावधी, 5 वर्षाचा पदावधी, ठीक आहे, मुदतपूर्व म्हणजे 5 वर्षाच्या आधी, मुदतपूर्व कधी संपुष्टात येतो, कधी संपुष्टात येतो, म्हणजे असं म्हणायचं आहे मला की राज्य म्हणजे मुख्यमंत्री जो आहे हा 5 वर्षापेक्षा कमी कालावधीत कधी बरखास्त होऊ शकतो. नंबर 1, सर्वात पहिले जर त्यानं काय झालं, विधानसभेतील बहुमत गमावले, म्हणजे याचा अर्थ काय होतं, त्याच्या मागं 145 पेक्षा कमी आमदार झाले, म्हणजे त्याचे आमदार निघून गेले वगैरे, काहीतरी पाठिंबा काढला, काहीतरी झालं. जर विधानसभेतील बहुमत गमावले याला काय म्हणतात, अल्पमतात येणे. लक्षात ठेवा, जर अल्पमतात आला तर त्याला त्याचा पदावधी सोडावा लागतो, सरळ सरळ अट आहे. दुसरं म्हणजे काय झालं, त्याचा मृत्यू झालास, त्याचा मृत्यू झाला तर काय होतं, त्याचं पद रिक्त होतं, किंवा त्यानं राजीनामा दिला. ठीक आहे, राजीनामा कोणाकडे देत असेल, ऑब्वियस राजीनामा देतो गव्हर्नरकडे, जर ह्या 3 गोष्टीमध्ये. ठीक आहे, सो असं जर केलं तर त्याचा पदावधी जो आहे हा कमी होऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवायचं, जर कमी झाला तर त्याची सगळेच्या सगळं मंत्रिमंडळ बरखास्त होतं. आता ऑप्शन असा आहे, एक तर नवीन लोकांना बहुमत सिद्ध करायला सांगतात, आणि जर कोणीच बहुमत सिद्ध केलं नाही तर मग सरळ सरळ नवीन निवडणुका लावतात आणि यांना पदावरून दूर करतात. येते का लक्षात, समजलं का? सो अशा प्रकारे या परिस्थितीमध्ये यांचं हे पद निघून जाऊ शकतात. आणि एक लक्षात ठेवायचं, सीएम कधीही काय करू शकतो, विधानसभा बरखास्त करण्याचा, विधानसभा बरखास्त म्हणजे विसर्जित करण्याचा, ठीक आहे, सल्ला देऊ शकतो. काय देऊ शकतो, सल्ला देऊ शकतो. म्हणजे अर्थ कळाला का तुम्हाला? अर्थ हाच आहे की समजा जर काय झालं की समजा एक सीएम आहे, आता फडणवीस साहेब आहे, फडणवीस साहेबांच्या जर आज डोक्यात आलं की बाबा हे विधानसभा बरखास्त करायचे, ते काय करतील माहिती आहे का, ते गव्हर्नरला सांगतील की हे विधानसभा बरखास्त करा, झाली बरखास्त, मग गेला मग सर्वांचा कालावधी एकाच वेळेस. सो असं कधीही होऊ शकतं. पण ते करून घेतील का, पायावर धोंडा कोणी मारून घेत असतं का, नाही, कोणीच पायावर धोंडा मारून घेत नाही, कारण कोणाला त्यात इंटरेस्टच नसतो. ठीक आहे, त्यांची वेतन भत्ते कोण ठरवले सांगितले, ठीक आहे, त्यांना मंत्री म्हणून पगार मिळतो, आणि सर्वात जास्त पगार आहे तेलंगणामध्ये, 4 लाख रुपये पगार आहे पोरांनो. मुख्यमंत्र्याला सर्वाधिक पगार तेलंगणा राज्यामध्ये आहे 4 लाख, बाकी राज्यामध्ये मग कमीच आहे. महाराष्ट्रात 3.5 लाख आहे, 3.4 लाख. हे विचारल्या जात नाही, फक्त सांगतोय की त्यांचे वेतन भत्ते कोण ठरवतात, तर ऑब्वियस आहे वेतन भत्ते संसदीय कायद्यानं राज्य संचित निधीतून ठरवल्या जातात. आले लक्षात? आता बघा, आता बघू मुख्यमंत्र्यांचे अधिकार व कार्य, मुख्यमंत्र्यांचे अधिकार व कार्य. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना कोणकोणते अधिकार आहेत आणि ते कोणकोणते कामं करतात हे बघू. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं, यांच्या अधिकारांचं डिवायडेशन तुम्ही 4 टाईपनं करू शकता. कोणते 4 टाईप समजून घ्या. नंबर 1, यांचे मंत्रिमंडळासंदर्भात कार्य, मंत्रिमंडळासंदर्भात कार्य किंवा अधिकार. ठीक आहे. नंबर 2, त्यांचे राज्यपालासंदर्भात कार्य. ठीक आहे, राज्यपालासंदर्भात कार्य म्हणजे राज्यपालासंदर्भात त्यांना काही कार्य पार पाडावी लागतात. त्यानंतर राज्य विधिमंडळ, राज्याचे जे विधिमंडळ आहे त्या राज्य विधिमंडळासंदर्भात कार्य, आणि 1 म्हणजे इतर कार्य. सो अशा प्रकारे तुम्ही त्यांच्या कार्याचं काय करू शकता, विभाजन करू शकता. ठीक आहे, चला आता सर्वात पहिले यांचं कार्य आपण बघूया, ते म्हणजे मुख्य कशाच्या संदर्भात,
ते म्हणजे मंत्र्यांच्या संदर्भात कार्य. बघा नंबर 1, सर्वात पहिलं कार्य, राज्यपालाला काय करतात, मंत्री निवडी संदर्भात, लक्षात ठेवायचं, राज्यपालाला मंत्री निवडी संदर्भात काय करतात, सल्ला देतात. म्हणजे समजलं का तुम्हाला, ज्याचं नाव यांनी सुचवलं तोच व्यक्ती काय होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो. आलं लक्षात. नंबर 2, ते काय करतात, मंत्र्यांमध्ये खाते वाटप करतात. म्हणजे कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं असेल ते ठरवतात. सो मंत्र्यांमध्ये काय करतात, खाते वाटप करतात. म्हणजे सीएम ठरवेल त्याला ते मंत्रिपद मिळतंय. त्याच्यानंतर ते काय करू शकतात, मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडू शकतात. म्हणजे त्यांनी जर एखाद्याला राजीनामा मागितला तर तो द्यावाच लागतो. ठीक आहे. आणि जर नाही दिला, ठीक आहे, न दिल्यास काय करतात, मंत्र्याला पदावरून दूर करतात. मंत्र्याला काय करतात, पदमुक्त. काय सांगतात, राज्यपालाला सांगतात त्याला पदावरून काढून टाका, आणि काढून टाकलं जातं. म्हणजे इतके एक्स्ट्रीम पॉवर त्याला आहे, तो कॅप्टन आहे ना. त्याच्यानंतर जे कॅबिनेटची मीटिंग असते, मंत्रिमंडळाची मीटिंग, कॅबिनेट मीटिंग, त्या कॅबिनेट मीटिंगचा काय असतं, अध्यक्ष असतात. अध्यक्षस्थानी ऑब्वियस आहे ना, मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी जी बैठक भरत असते त्याच्या अध्यक्षस्थानी कोण असतात, ते असतात हे. कळालं. त्याच्यानंतर करू शकतात, स्वतः राजीनामा देऊ शकतात. स्वतःचा राजीनामा देऊन काय करतात, मंत्रिमंडळाचा पाडाव घडून आणतात. म्हणजे याचा अर्थ होतोय की त्याच्या राजीनाम्यात इतर लोकांचा राजीनामा हा इन्क्लुडिंग असतो. सो अशा प्रकारे त्यांना पाडाव घडून आणण्याचा काय आहे, अधिकार आहे. कळालं, समजलं का, सर्वात पहिला अधिकार. दुसरं आता, ठीक आहे, आता यांचे राज्यपालाच्या संदर्भात काही कर्तव्य आहे. नंबर 1 काय, राज्यपालाला राज्यातील उच्च पदासंदर्भात निवडीसाठी सल्ला देणे. म्हणजे लक्षात ठेवायचा, निवडीसाठी सल्ला देणे. याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ असा होतोय की महान्यायवाद्याची, MPSCचा अध्यक्ष, सदस्य, वित्त आयोगाचा सदस्य, अध्यक्ष, ठीक आहे, आणि जे राज्यातले मोठमोठे पद आहेत त्या सर्वांच्या नियुक्त्या कोण केल्या असतात, त्या म्हणजे राज्यपालानं केल्या असतात. पण कोणाच्या मर्जीनं, मुख्यमंत्र्याच्या मर्जीनं. नंबर 2, ठीक आहे, काय करणे, मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय कोणाला कळवणे, गव्हर्नरला कळवणे. त्यांचं कर्तव्य आहे बरं, की जे निर्णय घेतले मंत्रिमंडळानं, ठीक आहे, ते सगळे निर्णय त्यांनी गव्हर्नरला कळवले पाहिजे, कारण की तो संविधानिक प्रमुख आहे. त्याच्यानंतर गव्हर्नरने काय केलं, माहिती मागविल्यास, हे कर्तव्य आहेत ॲक्च्युली त्यांचे, मागविल्यास काय करणे, माहिती पुरविणे. राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भात वगैरे गव्हर्नर माहिती मागू शकतात, ठीक आहे. सो ते पुरवण्याचा अधिकार त्यांना आहे. क्लिअर. आणि पुढे जर बघितलं तर काय असेल, जर एकट्या मंत्र्याने, समजा आता एक मंत्री आहे, ठीक आहे, एकट्या मंत्र्याने एखादा निर्णय घेतला. ॲक्च्युली कसं असतं, राज्याचा कारभार जेव्हा चालतो, ठीक आहे, आता समजून घ्या, आता लाडकी बहीण योजना चालू केली ना, तर हा निर्णय एकट्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी घेतला. कॅबिनेटची मीटिंग भरली, सर्व कॅबिनेटने मिळून हा निर्णय घेतला, अशी सिस्टम असतं. आता काय झालं, समजा महिला बालकल्याण मंत्री आहेत आदिती तटकरे ताई, त्या ताईंनी काय केलं, एकट्या समजा आपल्या राज्यपालाला निर्णय दिला की बाबा लाडक्या बहीण योजनेचे 2500 रुपये महिना करायचा आहे, असं ठरवलं. तर काय करतात म्हणजे का, राज्यपाल एकट्या, ठीक आहे, एकट्या मंत्र्याने घेतलेला निर्णय हा गव्हर्नर CMला मंत्रिमंडळासमोर मांडण्यास सांगतात. कारण की लक्षात ठेवायचं, राज्यपालाला मंत्रिमंडळाचं ऐकणं बंधनकारक आहे, एकट्या मंत्र्याचं नाही. एकटा मंत्री कधीही निर्णय घेत नसतो,
तर त्याला निर्णय घेण्यासाठी भाग पाडत असतं ते. आलं की लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट वन. आता विधिमंडळाच्या संदर्भात काय असते? विधिमंडळाच्या संदर्भात कोणकोणते कार्य आहेत? एक, अधिवेशन बोलविणे, अधिवेशन बोलविणे किंवा अधिवेशन समाप्त करणे, समाप्त करणे. ठीक आहे. हा सल्ला कोणाला देतात? गव्हर्नरला देतात. आलं लक्षात? म्हणजे गव्हर्नरला ते सांगतात. नंबर 2, काय करू शकतात? विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात. मी सांगितलं तुम्हाला. आलं लक्षात? म्हणजे त्यांनी जर म्हटलं तर विधानसभा एका दिवसात सगळे मंत्रिपद, सगळे आमदारकी खाली होऊ शकते, इतके पॉवर त्यांच्यामध्ये आहेत. ठीक आहे. आलं लक्षात? आणि विधिमंडळात सरकारची बाजू मांडतात. काय करतात? विधिमंडळात शासनाची बाजू मांडतात. मला सांगा की सरकारचा सर्वात महत्त्वाचा प्रवक्ता कोण असतो? मुख्यमंत्री. म्हणून मुख्यमंत्र्यांनी जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्या स्टेटमेंटला लोक काय करतात? फार सिरियस घेतात, फारच सिरियस घेतात. येते का लक्षात? क्लिअर? आता बघा, आपल्या देशामध्ये ना ते काय असतात? विभागीय परिषदा असतात. ठीक आहे. गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली विभागीय परिषद असतात. त्या विभागीय परिषदेचे ते काय करतात? रोटेशन वाईज, म्हणजे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला एक वेळा चान्स असतो असं आडीपाडीनं. सो रोटेशन वाईज काय बनतात? उपाध्यक्ष. म्हणजे यांना कधीतरी एका परिषदेचा काय बनवलं जातं? उपाध्यक्ष बनवलं जातं. हा त्यांचा एक इतर अधिकार आहे. त्यानंतर जर बघितलं तर पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली एक आंतरराज्यीय परिषद असतं. सो त्या आंतरराज्यीय परिषदेचे ते काय असतात? ठीक आहे, सदस्य असतात. हे आंतरराज्यीय परिषद आर्टिकल 263 संविधानाच्या त्यानुसार स्थापन होते. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ते काय असतात? शासनाचे प्रमुख प्रवक्ता. म्हणजे शासनाचे सर्वात प्रमुख प्रवक्ता ते असतात. त्यांनी जर एखादा निर्णय घेतला, मुद्दा बोलले, तर लोक त्याला फार सिरियस घेतात, कारण की ते शासनाचे प्रमुख काय आहेत? प्रवक्ता आहेत, प्रवक्ता. ठीक आहे. त्यानंतर ते काय करतात? राज्याचं नेतृत्व करतात. संपूर्ण राज्याचं नेतृत्व करतात. ठीक आहे. आपल्या राज्याचं नेतृत्व कोणाकडे असेल तर त्यांच्याकडे असतात. आणि एक लक्षात ठेवायचं, राज्यातील सर्व सेवांचे कोणते प्रमुख असतात? राजकीय प्रमुख. म्हणजे समजून घ्या, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर राजकीय नियंत्रण ते ठेवतात. कळलं का? समजलं? म्हणून त्यांचे कार्य तुम्हाला मंत्रिमंडळाच्या संदर्भात, राज्यपालाच्या संदर्भात, राज्य विधिमंडळाच्या संदर्भात आणि इतर बाबतीत तुम्हाला काय दिसतात? इतके कार्य दिसतात. लिहून घ्या व्यवस्थित, प्रॉपर पद्धतीने लिहा. ठीक आहे. पदाची गोपनीयतेची शपथ असते. ठीक आहे. त्याच्यानंतर कशा प्रकारे टर्म किती आहे, टर्म कुठं दिली नाही, ठीक आहे, का दिली नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलंय. आलं की लक्षात? समजलं? हे काय झालं? हे झालं मुख्यमंत्री. ओके, समजले का? मुख्यमंत्री येतंय? स्क्रीनशॉट केला? ठीक आहे. सो आता इतक्या भागात आपण काय करतो? मुख्यमंत्रीच बघतोय. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय करूया? राज्याचं मंत्रिमंडळ बघूया. ठीक आहे. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.